गरज नाही. गावातल्या सगळ्यांचं ठसं घेणार आहेत, म्हणजे ते आपल्याला पण बोलवणार. इथं आपण कुठल्या दुःखात आहे, आपल्या घरात काय प्रसंग घडलाय हे त्यांना काय माहित नाही का? लोकांना कळलं का आपल्याला पण पोलीस स्टेशनला बोलवलं होतं, तर त्यांना तर असंच वाटेल ना का जाऊबाईंना आपणच काहीतरी केलंय. पण आपण नाही ना केलंय तसं. मग आपण जर काही केलंच नाही तर का घाबरायचं आपण? नाही तर काय. मी माझ्या हातचे ठसे देणार आहे. बघू कोण अडवतंय मला. उलट आपण आपल्या हाताचे ठसे दिले ते बघून गावकरी पण ठसे देतेली. त्यामुळं मी माझ्या हाताचे ठसे पहिलं देणार आहे. माझ्यापासूनच सुरुवात करते. ॲज अ सरपंच म्हणून तुम्हीच मला सांगा, आपल्या गावामध्ये एक गुन्हेगार गुन्हा करतोय, अपराध करतोय आणि मोकाट फिरतोय, हे बरं दिसतंय का? उलट अशा वेळी आपण एक गावकरी म्हणून, एक सजग नागरिक म्हणून पोलिसांना मदत केली पाहिजे, अहो ठसे दिले पाहिजे. आणि मुळात जर का आपण अपराध केलाच नाही, गुन्हा केलाच नाही, तर घाबरायचं काही कारणच नाही ना. हा, आपण सगळ्या गावकऱ्यांनी एकी दाखवली पाहिजे, पुढंच धुवून सगळं केलं पाहिजे. अहो आज आपण एक पाऊल पुढे टाकण्यानं जर का जामकर साहेबांना तो आरोपी सापडणार असेल तर यानं आपला फायदाच आहे की. याला म्हणतात विचारानं वागणारा माणूस. ए धुंदार, अरे नुसता माणूस नाही, देव माणूस. आपल्या गावचा आपला देव माणूस. आपला देव माणूस सांगते म्हणलं ऐकायला पाहिजे का नाही? ऐकलं पाहिजे आपण. आवाजाची पातळी सांभाळा, ध्वनी प्रदूषण करू नका. जामकर साहेब, ॲज अ सरपंच, म्हणजे सरपंच या नात्यानं मी तुम्हाला सांगतो की माझ्या सांगण्यामुळं, म्हणजे गोपाळच्या सांगण्यामुळं सगळे गावकरी ठसे द्यायला तयार आहेत. गोपाळ नावाचे टेलर गावकऱ्यांना ठसे देण्यासाठी तयार केल्याबद्दल तुमचे काय मटक्याचा आकडा पाहताय? ठसे द्या. सांगा साहेब, कुठं कसं द्यायचं ठस? इथे असे हात ठेवायचे, कुऱ्हाड मारायची, ते पंजे इथं ठेवायचे, मिळतात ठसे आपोआप. काय करता? मी नाही काय केलं. गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. ठसे दे. साहेब, अहो तुमच्यामुळे इथं आलं बरं का आम्ही. अहो खरंच तर साहेब तुमचा नादच करायचा नाही बघा. गावात तर तुमचा असला दरार आहे का नाही. अहो तुम्ही नुसतं गावातनं नुसतं चालत गेलो का नाही, माणसं अशी चळा 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 कापते ती, आणि तरी बी तुम्हाला काय खुनी सापडलंच नाही. अहो मी तर म्हणतो तुम्ही गावात आल्यापासून का नाही खून पडायला लागले तर. खरंय 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 खरंय. खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे. खोटं आहे. पुढच्या जन्मीचे अव्वल दर्जाचे पोपट शोभता तुम्ही. खरंय 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 खरंय. ए मांगे, काही पण काय बोलतेस? नाही चुकून बोललो, जीभ घसरली ना माझी. साहेब नाव सांगा. मंगेश. रंजे, आवरलं का ग तुझं? लाले, लाले आवर लवकर. माझे ठसे घेतले आणि त्यावरून त्या जामकरला मीच श्यामलला मारले हे कळलं तर नाही. आता हे सगळं कसं थांबू? अगं लाले चल, जायचं आहे ना, आवर लवकर. मला हे सगळं नाही पटत आहे आत्या.
हा आपल्या घराचा अपमान आहे. आपण एवढं दुःखात असताना असं पोलीस स्टेशनला बोलवणं म्हणजे किती चुकीचं आहे. हाय का इथंच आहे वय सगळे अजून. अहो तिकडे सगळं गाव जमले आपल्या मदतीला. हा, मदत करायला नाही, मजा बघायला. मी काय गाववाल्यांना आज ओळखतोय? अरे आपल्या घराला ना पाण्यात बघतात हे लोक. आपण मी काय म्हणतोय, आपण केलंच नाही काय तर घाबरायचं कशाला? हा, आणि जर आपण नाही गेलो तर उगाच आपल्यावर संशय येईल. म्हणून म्हणते आपण जाऊ देऊ ठसे, जे काय आहे संशय सोक्ष मोक्ष लागल ना. या माणसाला वाचवायला मी त्या श्यामलला संपवलं आणि आता हाच मला फासावर लटकवायच्या माग आहे. लालीजी बघता काय? अहो चला. नाही, मी नाही येणार. का आता काय झालं? काय झालं म्हणजे आपण सगळे गुन्हेगार असल्यागत वागवतायत ते जामकर साहेब आपल्याला. अहो मग मी तीच म्हणतोय ना, त्यांना संशय आहे आपल्यावर. आपण काय गुन्हेगार आहे का? एकदाचे ठसे देऊन मोकळे होऊ. हा, काय गरज आहे सिद्ध करायची? माझं सरळ असं म्हणणं आहे का जामकर साहेब मुद्दाम या प्रकरणाला वेगळं वळण देत आहेत. मला असं वाटतं चुकून त्या जामकरनं जाऊबाईंचा अपघात झाला नसून त्यांचा खून झालाय हे जर सिद्ध केलं तर सुधाकर भाऊजींच्या आणि ऋतिकच्या भविष्यासाठी जे 50 लाख रुपये मिळणार आहेत त्याच काय ते नाहीत मिळणार.